दौंडमधील कला केंद्रामध्ये गोळीबार झालाय, त्याची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली आहे। चौकशीसाठी पोलिसांनी अंबिका कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांना ताब्यात घेतलंय। त्यांची चौकशी करण्यात येते आहे, तर चौकशीसाठी कला केंद्रातील 6 महिलांना ताब्यात घेण्यात आलंय। सध्या पोलिसांकडून सर्वांची चौकशी सुरू आहे। पुण्यातील दौंडमधल्या कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून गोळीबार करण्यात आला होता, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। सत्ताधारी आमदाराच्या भावानं गोळीबार केल्यानं त्यात एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। खूप चांगल्या प्रकारे सर तपास केलेला आहे। नेमका काय विषय होता आणि आपण किती जणांना आता या प्रकरणात ताब्यात घेतलेले? आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणामध्ये इन्क्वायरीसाठी आरोपींना बोलवण्यात येईल, त्यांची चौकशी करण्यात येईल। त्यांना ताब्यात प्रकार काय होता आपल्याला कधी माहिती मिळाली? आता तुम्ही खाकी पद्धती दाखवून त्यांनी आपल्याला तुम्ही तपास केलेला आहे। खरं तर या प्रकरणामध्ये फिर्यादी नव्हती, पण मात्र तुम्ही चांगल्या प्रकारे तपास करून हा गुन्ह्याची वकील केलेली। हा प्रकार 21 जुलैला रात्री 10:30 ते 11:30च्या दरम्यान घडलेला होता, परंतु या प्रकाराची माहिती कोणीही दिलेली नाही। एका रूममध्ये झालेला हा प्रकार, याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर पोलीस 2 दिवसापासून तिथे जाऊन इन्क्वायरी करत होती, काल साधारणतः 24 तासापासून, परंतु कोणीही माहिती दिली नाही। आज त्यांना विश्वासात घेऊन विचारल्यानंतर अंबिका कला केंद्र या ठिकाणी एका रूममध्ये फायर झाल्याची माहिती मिळालेली आहे। त्यात जे मॅनेजर आहेत त्यांच्या तक्रारीवरून 4 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सुरुवातीला सर असे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न झाला का कला केंद्राकडून? कला केंद्राने अद्यापपर्यंत आम्हाला माहिती दिलेली नव्हती। आता त्यांनी येऊन माहिती दिलेली आहे। या क्षणी ते घाबरून तक्रार दिलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। साधारण घटना कितीची होती? 10:30 ते 11:30च्या सुमारास घटना घडलेली आहे रात्री। खरं तर हे होते अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। हा जो प्रकार घडलेला आहे या प्रकरणाचे आता आरोपी जे आहेत त्यांनी आता या ठिकाणी गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, दौंड।